सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय शुभ आहे. लवकरच नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे, ज्यामुळे घरामध्ये लगीनघाईची चर्चा रंगेल. तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल. घरामध्ये शुभ कार्य होऊ शकतं. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. नातेवाईकांसोबत तुमचं नातं हे अधिक घट्ट होत जाईल. नवीन वस्तू तुम्ही आज खरेदी कराल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला त्याचा फायदाच होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये खास करून लक्ष द्यावं लागेल. नवीन ठिकाणाहून ज्ञान मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. इतरांना ज्ञान देण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल, ज्यामुळे त्याला स्थिरता प्राप्त होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा कठीण आहे. अनेक आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागेल. आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही आधीच तयार राहा. करिअरमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी मिळेल, परंतु त्याचा योग्य वेळी तुम्हाला वापर करावा लागेल. मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल असेल. मेहनत केल्यानं तुम्हाला यश मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. संध्याकाळी तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचा मानसिक ताणतणाव थोडा कमी होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही भगवान विष्णूंची आज पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होणार आहे, परंतु तुम्ही थोडे चिडचिड कराल. अनेक नव्या अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. कामावर तुम्ही व्यवस्थितरित्या आज लक्ष केंद्रित करा. परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य पावलं तुम्हाला उचलावी लागतील. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. योग्य वेळी तुम्ही त्याचा वापर करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असू शकतो. अधिक मेहनत केल्यानं ध्येय साध्य करता येऊ शकतं. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. जोडीदारासोबत तुम्ही संध्याकाळी वेळ घालवाल, त्यामुळे थोडा तणाव तुमचा कमी होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. इच्छुकांचे विवाह ठरतील. घरामध्ये लग्नाची बोलणी होईल. शुभ कार्य घरामध्ये लवकर घडेल, ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. नातेवाईकांची रेलचेल घरामध्ये वाढेल. नवीन वस्तू खरेदी केल्यानं तुमच्या आनंदाला उधाण येईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आज यश मिळेल. इतरांना तुम्ही मार्गदर्शन कराल, त्यामुळे लोक प्रभावित होतील. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही आज प्रगती कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि भाग्यवान असणार आहे. जीवनामध्ये तुम्हाला आनंद आणि समृद्धी येईल. जुन्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. पगारामध्ये बढतीची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिक स्थिरता येईल आणि मालमत्तेशी संबंधित मोठी डील मिळेल. कोर्ट प्रकरणातील निकाल तुमच्या बाजूने लागतील. जोडीदारासाठी तुम्ही भेटवस्तू खरेदी कराल. प्रेमाचा बहर तुमच्या आयुष्यात येईल, ज्यामुळे तुमचं नातं हे आणखी फुलेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठीण असेल, त्यामुळे काम करताना सावधान राहा. अनेक खडतर आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागेल. काम वेळेमध्ये पूर्ण केल्यानं तुमच्या योजना पार पडतील. संयम आणि सहनशीलतेने तुम्हाला काम करावं लागेल. कामावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. आरोग्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल.
ताणतणावापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवाल. वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागेल. प्रियजनांशी संवाद साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. करिअरमध्ये अनेक सुवर्ण संधी तुम्हाला मिळतील, ज्यामुळे स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल तुम्ही पुढे टाकाल. मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. करिअर क्षेत्रात तुम्ही नाव कमवाल. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा दिवस अनुकूल असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला मोठं यश मिळेल. अधिकचे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला नवीन काम मिळेल. संध्याकाळी तुम्ही फिरायला जाल. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि जिद्द कायम ठेवा. अनोख्या आणि नवीन अनुभवांना तुम्ही आज सामोरे जाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठीण असेल. अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या भावनांवरती देखील नियंत्रण ठेवावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःवरती नियंत्रण तुम्हाला ठेवावंच लागेल. आजचा दिवस तुमच्या जीवनामध्ये नवीन संघर्षांना सामोरं जाण्याचा दिवस आहे. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला दृढ निश्चय करावा लागेल. प्रतिस्पर्धी तुम्हाला आज तयार होतील. आर्थिक बाबतीत तुमचा दिवस तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असेल. खर्चाचं व्यवस्थापन तुम्ही कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. नवीन किंवा जुन्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर येईल. या प्रकल्पामध्ये तुम्ही उत्साहानं सहभागी व्हाल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायामध्ये पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. आजचा दिवस तुमचा रोमॅन्टिक दिवस असेल. जोडीदारासोबत तुम्ही आज रोमॅन्टिक डिनर डेटवर जाल. भविष्याबद्दल चर्चा कराल, ज्यामुळे नवीन योजना तुम्ही आखाल. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबासोबत तुम्ही छान वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अधिक आव्हानांनी भरलेला असणार आहे. कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. तुम्हाला निराशेचा सामना देखील करावा लागेल. स्वतःला अधिक मजबूत बनवून सर्व अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे तुम्ही लक्ष द्याल. नातेवाईकांकडून आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रेम फुलेल. जोडीदारासोबत चांगलं नातं निर्माण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस व्यस्त असेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहानं करू नका. यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्ही कुठलंही काम आज वेळेवरतीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खडतर असेल. वेदनादायक परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागेल. कामामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अडचणींचा सामना देखील करावा लागेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. सततच्या चिंतेमुळे तुम्हाला मानसिक तणाव वाढेल. नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत उरलेला दिवस तुमचा चांगला जाईल. वैवाहिक आयुष्यातील गोष्टी पुढे जातील. नातं तुमचं अधिक घट्ट होत जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही अधिक मेहनत कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. वाढत्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम असेल.
दैनंदिन कामातील अनुभवांमुळे तुम्ही आनंदी असाल. गोड बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, अन्यथा मोठ्या आजाराला तुम्ही बळी पडू शकता. कुटुंबाकडून किंवा नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचं प्रेम फुलेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.